आता जुन्या म्हणी पण गेल्या, जुनी लोक पण गेलेली, आता सगळं आले नवं. पहिल्या काळी माणसं काय करायची माहिती आहे का? घरात जेवायची ती आणि जायला बाहेर पाहुणं सोडायला. आता उलट झाले, घरात धाब्यावर जेवून घरात सोडायचं. पहिल्याची माणसं शेंबूडशी करून खायला टाकायची. आताची सुशिक्षित पिढी हाय का बघ माझी शादी हाय हाय का सुशिक्षित पिढी सांगतो. आता मी एका पॅन्ट 2 पाय घालणार आहे. आताची पिढी, पहिली पिढी शिमडी करून बाहेर टाकायची आणि आताची शिमडी करून शाची होती. कुठलं शान म्हणायचं? पहिले शान आता शान शानी कुठली लोक अवघड सगळं आहे. जुनी म्हण काय? गाईल त्याचा गळा, पिकवेल त्याचा माळा आणि लावील त्याचा लळा. बाबा कुत्र्याला जर आपण जर लळा लावला तर कुठं आपल्या मालकासाठी त्याला म्हणायचं लळा लावणं. कोण पडलं मात्रा ताजवाला मायवाचं मांजार मारलं एकवानं धरलं शेपटाला त्याला त्याला आवडत त्या गावा खंडीकडल्या बाबा पुष्पाकडे येऊन टाकलं. मेल्याला मांजर माहित नव्हतं बाबा कुणाला त्या वेळेला मांजर नव्हते रामाला पाणवतेच्या वाटेला बाबा सगळे तिघे घरी गेला चला त्या त्या वड्याच्या काटाला रोजीच्या नेमाला हात पाय लागले धुयाला तोंडावर हात धरून तोंडात लागल्या चूळ भरायला. चूळ भरताना पाणी माईवाला कडू लागलं. अगोबाई 12 वर्ष झालं मी पाणी पिते, मला पाणी कडू लागलं नाही. आज मला कसं काय पाणी कडू लागलं? आणि आपल्या मनात समजून घातली. नदीच्या कडेला त्या वड्याच्या कडेला कंदीची झाड आहे, ती लिंबाची झाड आहे, ती पाण्यात एखादं पान पडलं असेल, मला पाणी कडू लागलं असेल अशी मनाची समजून घातली. पण बाबा इकडं माझ्या मेल्याला माहित नव्हतं माझ्या हे माया वाटाला गोष्टी केली मारी सारी धंदर होता बाबा. नाना तर 18 बदलातीची बायका आल्या होत्या पाणी भरायसाठी बाबा त्या वेळेला. हे पाण्याच्या वाटेला आले होते बरं का. एवढा कळला मायवाला साडेतीनच्या घंटे आल्या होत्या बोलायला. कोण माझ्या पाण्याला आणि हातात काढले
चांबा भेंगर संगर कुंभार लवार सुतार पाटील चौगला कुलकर्णी सगळी त्यात आली. अशी 11 बैलगाडीच्या घरी सासू घरच्या सुना माया घरच्या लेकी पाणी आणायला गेल्या मात्र हल्लाच्या काटाला ते वेळेला मायवाचं मांजर कुणीतरी मारून टाकले वाटेकडला. अगं बाई काळं मांजर सोने रंगाचं घोड्या डोळ्याचं हे मायवाचंच मांजर आहे अशी म्हणा तर पक्की खुण मागायला जाऊन मायवाला सांगितलं पाहिजे तुझं मांजर कोण तर बाई मारून टाकलंय कुसवाच्या कडेला. मायवाच्या किडा मायवाच्या डोसक्याला काय करत असं टिकली लाव टिकली कोण होत्या ना बायकावर टिकली. अरे बाबा भगवंताचा भंडारा म्हणजे पवित्र सोनं आहे. भंडारा म्हणजे बरीच आहे. लोखंडाला बरीच लागलं तर या शरीराचा सुद्धा बाबा मात्र शुद्ध सोडून नाही का म्हणतो या तुझ्या देवाला आताच येणार या निसर्गती
विचारायचं बरं आयला आपण सर्वभक्त मानसिक पाटला आप्पा या भक्तानं भोळ्या मनानं आमच्या ओळखीकार मंडळाला 11 रुपये वर्ष अर्पण केल्या. संत बाळूमामानं बिरुदेवानं अक्का मायकालीनं साक्षी बहिणीनं या भक्ताच्या आयुष्यामध्ये सुखाचा ज्ञानाचा प्रकाश पाडून भगवंताने त्यांचं आयुष्य भरपूर द्यावं ते माझी गुरुदेवाची विनंती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बाबा पुढं पडला आता चांगला बाबा ओढ पडला आता जीवाला विचार करायला जागृती मात्र आता माय बोलायला अक्का मायवाला लागल्या घडणी बोलायला. अगं अक्का मायवा तुझं मांजर कोण तरी मारलंय त्या वेळा नुसतं मारलाय तर ती मांजर कुसवाच्या कडानं टाकले बाय ग. बिगी बिगी चल तुझं मांजर मिळे या ठिकाणाला त्या वेळेला. ओढ पडलं बायानो सगळ्या चेष्टा करा पण माझी मांजराची चेष्टा करायची. मांजराचं नाव घेताना डोक्यावरला घडा बाईचा खाली पडला. घरात कधी कोणी गेली घरात लागली ती मांजराला हाकाळी मारायला. मांजरा काही ना मना झगड झगड वाढली सांगितलेल्या पत्त्यावर मायवा पळत गेली. जेव्हा